पुणे. आणि आज आपण चाललोय पुण्याहून जोधपूरला, म्हणजे राजस्थानात, तेही कारने. म्हणजे आपण एवढ्या लांबचा प्रवास ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला साहजिकच जवळचा रस्ता कुठला आहे हे पाहायला लागतो. तर इकडे जाण्यासाठी आपल्याला 2 रस्ते प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे अहमदाबाद मार्गे आणि दुसरा म्हणजे नाशिक मार्गे. अहमदाबाद मार्गे जायचं असेल तर आपल्याला ठाण्याहून मुंबई अहमदाबाद हायवेनं सिल्वासा, दमण, वापी, वलसाड, नवसारी आणि त्यानंतर सुरत मार्गे अंकलेश्वरला जावं लागतं. आणि अंकलेश्वरवरून आपण भरूच आणि मग त्यानंतर कर्जन आणि मग 550 किलोमीटर नंतर वडोदऱ्याला पोहोचतो. आज आमच्या ट्रिपचा पहिला दिवस. सगळेच जण खूप उत्साहात होतो. गाडीची तपासणी केली आणि सामान गाडीमध्ये भरलं आणि आम्ही निघालो वडोदऱ्याच्या दिशेनं. घरातून निघाल्यानंतर साधारण पाऊण तासात आम्ही पहिला स्टॉप घेतला, तो म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील श्री दत्त मॉल येथे. तिथे आम्ही थोडंसं खाल्लं आणि मग निघालो ठाण्याच्या दिशेनं. ठाणे क्रॉस करून आम्ही अहमदाबाद हायवेला लागलो आणि डाव्या हाताला खोपोली वडा या ठिकाणी ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. ब्रेकफास्ट मनसोक्त केल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो, ते म्हणजे वडोदऱ्याच्या दिशेनं. आणि जातानाचे रस्ते अतिप्रचंड छान आहेत. रस्ते प्रचंड छान असल्यामुळे आम्ही साधारण 3 वाजता वडोदऱ्यात पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिलं जे काही आम्ही केलं असेल ते म्हणजे आम्ही भेट दिली लक्ष्मी विलास पॅलेसला, जे वडोदऱ्यामध्ये आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला साधारणपणे अशा प्रकारची एंट्री फी द्यायला लागते. इंडियन्ससाठी 150, फॉरेनर्स असतील तर 300, चिल्ड्रन्स तर फ्री असतातच. आणि मग आत गेल्यानंतर आम्ही अशा प्रकारचं वैभव जे त्या लक्ष्मी विलास पॅलेसचं आहे ते पाहिलं. अतिशय सुंदर पद्धतीनं हा लक्ष्मी विलास पॅलेस ठेवलेला आहे, मेंटेन केलेला आहे. पाहताना आपल्याला अक्षरशः खूप मजा येते, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटेल इतक्या गोष्टी आपल्याला त्या पॅलेसमध्ये पाहण्यासाठी मिळतात. यानंतर आम्ही भेट दिली ते म्हणजे 16th सेंचुरीमध्ये बांधलेल्या वडोदरा येथील मांडवी गेटला. दुसऱ्या दिवशी आम्ही वडोदऱ्याहून अहमदाबादला जायला निघालो, कारण आम्हाला जोधपूरला पोहोचायचं होतं. वडोदरा टू अहमदाबाद इतका छान हायवे आहे की आपण साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये अहमदाबादला पोहोचतो. हा जो मेहरानगड किल्ला आहे हा जोधपूर शहरातल्या कुठल्याही भागातून आपल्याला दिसतो. शहरातल्या उंच टेकडीवर हा किल्ला असून त्याचे बांधकाम अतिशय पुरातन असं आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला एक छत्री आपल्याला दिसते. ती छत्री किरतसिंह सोडा या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या सैनिकाची. आणि ह्यानंतर आपण वळतो ते म्हणजे मुख्य दरवाजाकडे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला छान अशी भित्तिचित्र काढलेली पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर अतिशय उंच अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. भिंती अतिशय उंच असून वास्तुरचनेचे अतिशय सुंदर उदाहरण आपल्याला इथे दिसते.
किल्ल्यामध्ये एकूण 7 दरवाजे असून महाराजा मानसिंह यांनी बांधलेला जयपोळ हा दरवाजा आहे. जयपूरच्या सैन्याने हल्ला करताना बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भिंतीवरील भोके आणि तसेच निखळून पडलेला हा दरवाजा आपल्याला अजूनही दिसतो. ह्या किल्ल्याचे जे बांधकाम आहे ते अतिशय पुरातन असं आहे. अतिशय उंच भिंती आणि अभेद्य तटबंदी. यानंतर पुढे जाताना आपण दुसऱ्या दरवाजाकडे जातो, त्याचं नाव आहे लोहापोळ. या दरवाजाकडे जाताना थोडासा चढ आपल्याला लागतो. किल्ल्यामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला एक महाल दिसतो, त्याला सोनेरी महाल म्हणतात. हा महाल 80 ते 100 किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे. या महालात पूर्वी मैफिली वगैरे पार पडत. या किल्ल्यात आपल्याला अनेक सुंदर महाल दिसतात. महालामधील संग्रहालयात पुरातन पालख्या, हौदे यांचे संग्रह आकर्षकपणे मांडलेले आपल्याला आढळतात. हत्तींवरील हौद्यांचे सुंदर प्रदर्शन आपल्याला येथे पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर जुन्या काळातील तोफा असतील, त्याच्यानंतर अशा प्रकारचे पाळणे असतील, जुन्या प्रकारच्या तलवारी, वेगवेगळ्या रत्नजडित तलवारी आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. शिरेटोप, त्याच्यानंतर ढाली, त्यानंतर अनेक प्रकारच्या बंदुकींचे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या काळी जे वापरत होते ते पाहायला मिळतात. सुबक नक्षीकाम असलेली भांडी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे डबे असतील ज्याच्यावर आपल्याला खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं दिसतं. त्या काळचा जो हुक्का पॉट असायचा त्याच्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळतं. हा पूर्णपणे चांदीचा असून त्याच्यावरचं नक्षीकाम आपण पाहतो. चांदीची भांडी असतील ज्याच्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी हे जे आपण पाहतोय हे नैसर्गिक रंगांपासून जी काही पेंटिंग्स होत होती, चित्रकृती तयार होत होती, त्याचे हे सगळे म्युझियममध्ये ठेवलेले प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जुन्या काळच्या पेंटिंग्स ज्या व्हायच्या त्या सगळ्या नैसर्गिक रंगांपासून बनवलेल्या असायच्या. तर ते नैसर्गिक रंग आणि हे पेंटिंग्स आपल्याला इथे दिसतात. संग्रहालयातून पुढे गेल्यानंतर सगळ्यात वरच्या बाजूला सुबक असं नक्षीकाम, त्यानंतर सुबक बांधणी असलेल्या किल्ल्याबरोबरच आपल्याला जोधपूर ही ब्लू सिटी पाहायला मिळते. हा आहे वरून दिसणारा नजारा. तर आपण वरून हे सगळं पाहतोय, पूर्णपणे ब्लू सिटी ज्याला म्हणतात ती जोधपूर सिटी. अतिशय सुंदर बांधकाम, अतिशय उत्तम अशा वास्तुकल्पाचा नमुना हा आपल्याला इथे पाहायला मिळतो.
त्या काळी असलेल्या अनेक तोफांपैकी काही तोफा इथे ठेवलेल्या आहेत. यांचं वजन साधारणतः 800 ते 1000 किलोच्या दरम्यान असतं. त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि ही वरून दिसणारी पूर्ण जोधपूर सिटी. तिथून पुढे संग्रहालयाच्या दुसऱ्या एका भागात गेल्यानंतर आपल्याला छानसा असा हा राजमहाल पाहायला मिळतो. फूल महाल असं याला म्हणतात. हा एक तख्त निवास आपल्याला दिसतो. यानंतर आपण जनानी टोडी असं नाव दिलेल्या एका भागामध्ये पोहोचतो आणि तिथे आपल्याला राजमहालामध्ये जो जाण्याचा रस्ता आहे त्याचं प्रवेशद्वार दिसतं. राजनिवासाकडे जो दरवाजा येतो त्यातून आत गेल्यानंतर आपल्याला राजेशाही निवासाची भव्यता जाणवते. हा जो परिसर आपण पाहतोय याला राजनिवासाची जागा किंवा इथे सगळे राजा निवास करायचे अशी सगळी ही जागा आपल्याला दिसते. या ठिकाणी सुरेख पडव्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सुंदर नक्षीकाम केलेले जे दरवाजे आहेत, खिडक्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात.